एक छोटासा पॉईंट आहे ट्रिग्नोमेट्रीमधून, तो म्हणजे रिलेशन्स बिटवीन पोलार अँड कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. हे बऱ्याच वेळा स्टडी केले जातात. इवन ट्रिग्नोमेट्रीच्या इनिशियल जे डेफिनेशन्स होत्या सर्क्युलर ट्रिग्नोमेट्रिक रेशोजच्या 11th मध्ये असलेल्या, त्याच्यामध्येही सगळ्यात सुरुवातीला हेच डिफाईन केले गेलेले. परंतु आता पुन्हा एकदा नव्याने ते का, तर आपल्याला आता सोल्युशन्स फाइंड करण्याच्या, प्रिन्सिपल सोल्युशन्स वगैरे फाइंड करण्याच्या मेथड्स माहिती झालेल्या आहेत. जेव्हा आपण इनिशियली 11th मध्ये असताना 11th ट्रिग्नोमेट्रीमध्ये हे रिलेशन स्टडी करतो, तेव्हा आपल्याला फक्त काही लिमिटेड फर्स्ट क्वार्टरमधले अँगल्स आहेत तेवढे माहिती असतात. त्याच्यानंतर आपण हे सगळे फॉर्म्युलांचे ग्रुप शिकतो, अलाइड अँगल फॉर्म्युले वगैरे हे सगळे, आणि मग त्याचा वापर याच्यामध्ये होतो हे लक्षात येण्यासाठी याच्यात हे इन्क्लूड केलेलं आहे या सेक्शनमध्ये. सो बेसिकली इन द कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये एक आपण स्टँडर्ड सर्कल गृहीत धरलं. दिस वन इज सपोज ए स्टँडर्ड सर्कल, म्हणजे त्याचा सेंटर ओरिजिनच्या ठिकाणी आहे. Center is at origin of the coordinate axis. X axis, y axis, accordingly त्याच सर्कलवरती आपण एखादा पॉईंट गृहीत धरतो, पॉईंट P इन ब्रॅकेट x, y. हा पॉईंट जर आपण ओरिजिनला जॉईन केला तर ही OP म्हणजेच सर्कलची रेडियस आहे. त्यानंतर P या पॉईंटपासून एक्स ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर काढला तर OPQ हा ट्रँगल तयार होतो. या ट्रँगलमध्ये OPनं एक्स ॲक्सिस सोबत केलेला अँगल, तो अँगल आपण गृहीत धरतो थीटा. बरोबर आहे. लेंथ OQ काय असेल, OQ ही लेंथ आणि PQ ही लेंथ. हा जर पॉईंट P आहे ज्याचे कोऑर्डिनेट्स x, y आहेत, डिस्टन्स ऑफ पॉईंट P फ्रॉम y ॲक्सिस म्हणजे हे डिस्टन्स
हे डिस्टन्स म्हणजेच हे डिस्टन्स म्हणजे पॉईंट पीचा एक्स कोऑर्डिनेट, डिस्टन्स ऑफ पॉईंट पी फ्रॉम एक्स ॲक्सिस हे डिस्टन्स म्हणजे वाय कोऑर्डिनेट, ओ क्यू इक्वल टू एक्स, पी क्यू इक्वल टू वाय आणि सर्कलची रेडियस आर. Now this is right angled triangle. In this triangle, sin theta equal to opposite side upon hypotenuse y upon r, cos theta x upon r, adjacent side upon hypotenuse x upon r, tan theta y upon x, y upon x, cos theta is equal to जर x upon r असेल तर x equal to r cos theta and y equal to x tan theta. r sin theta. This gives the conversion relation from polar to Cartesian system. म्हणजे जर आपल्याला आर आणि थीटा माहिती असतील तर आर आणि थीटाच्या व्हॅल्यू इथे टाकून आपण एक्स आणि वाय फाइंड करू शकतो. आपल्याला माहिती आहे की पी या पॉईंटचे कोऑर्डिनेट आपण ट्रिग्नोमेट्रिकल फॉर्ममध्ये लिहू शकतो, बऱ्याचदा लिहिलेले आहेत. पॉईंट पीचे कोऑर्डिनेट आर कॉस थिटा कॉमा आर साइन थिटा लिहिता येतात. कॉम्प्लेक्स नंबरमध्ये झेड एक्स प्लस आय वाय आर कॉस थिटा प्लस आय इंटू आर साइन थिटा ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म. सर्कलचे पॅरामेट्रिक इक्वेशन्स एक्स इक्वल टू आर कॉस थिटा वाय इक्वल टू आर साइन थिटा. तीनही ठिकाणी ॲप्लिकेबल थिंग आहे हेच रिलेशन. बेसिकली यामध्ये आर आणि थिटा हे याच पॉईंटचे पोलार कोऑर्डिनेट्स रिप्रेझेंट करतात आणि एक्स आणि वाय हे त्याच पॉईंटचे कार्टेशियन कोऑर्डिनेट रिप्रेझेंट करतात. यात आर म्हणजे काय, दॅट इज रेडियस ऑफ सर्कल. आर म्हणजे सर्कलची रेडियस आणि थिटा म्हणजे काय, तर त्या रेडियसनं एक्स ॲक्सिस सोबत केलेला अँगल. आता पी हा पॉईंट या सर्कलवरती कुठेही घेतला आपण तर रेडियस बदलणार नाहीये, पण थिटा मात्र बदलेल. वेगवेगळ्या क्वाड्रंट्समध्ये त्या थिटाची व्हॅल्यू डिफरंटली घेता येते. अकॉर्डिंगली थिटा चेंज झाल्यामुळं एक्स आणि वायच्या व्हॅल्यू पण चेंज होतात. म्हणजे हा पी हा पॉईंट इकडे घेतला आपण सेकंड क्वाड्रंटला तर थिटा 90 डिग्रीपेक्षा मोठा असेल व्हॉट एव्हर, पण थिटाची व्हॅल्यू बदललेली असेल आणि त्यानुसार एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज पण बदलतील. म्हणजे आपल्याला आर आणि थिटा जर माहिती असतील तर त्यावरून एक्स आणि वाय फाइंड करण्याचे हे रिलेशन्स आहेत. दॅट गिव्स द कन्व्हर्जन फ्रॉम पोलार टू कार्टेशियन. आर आणि थिटावरून एक्स आणि वाय मिळवायचे हे रिझल्ट. एक्स आणि वाय दिलेले असतील तर आर आणि थिटा कसे मिळवायचे. हा ट्रायंगल राईट अँगल्ड आहे. पायथागोरस थेरमनुसार आपण आर स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर लिहू शकतो. म्हणजेच आर इक्वल टू रूट ऑफ
एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आणि थिटा फाइंड करण्यासाठी टॅन थिटा इक्वल टू y अपॉन एक्स. हे दोन रिलेशन्स बघा, जर एक्स आणि वाय माहिती असतील तर त्याच्यावरून आर फाइंड करता येतो आणि थिटा पण फाइंड करता येतो. एक्स आणि वाय माहिती असतील तर त्यावरून आर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि थिटा म्हणजे वाय अपॉन एक्स. टॅन थिटा इक्वल टू वाय अपॉन एक्स. म्हणजे एक्स आणि वाय वरून आर आणि थिटा फाइंड करायचे असतील तर हे रिलेशन, आणि आर आणि थिटावरून एक्स आणि वाय फाइंड करायचे असतील तर हे रिलेशन्स. याला आपण 1 आणि 2 असं नाव देऊ. एक्स कमा वाय आर कार्टेशियन कोऑर्डिनेट्स of point P whose polar coordinates are given by r comma theta. P या पॉइंटचे जर कार्टेशियन कोऑर्डिनेट x कॉमा y असतील तर त्याचे पोलार कोऑर्डिनेट्स असतात आर कॉमा थिटा. जसं कार्टेशियन सिस्टममध्ये पहिला कोऑर्डिनेट हा नेहमी एक्स आणि दुसरा नेहमी वाय असतो, तसं पोलार कोऑर्डिनेट सिस्टममध्ये पहिला कोऑर्डिनेट नेहमी आर आणि दुसरा थिटा असतो. तो थिटा डिग्रीमध्ये काही वेळा लिहिला जातो किंवा रेडियनमध्ये लिहिलेला असू शकतो. दीज रिप्रेझेंट द कार्टेशियन अँड पोलार कोऑर्डिनेट्स ऑफ धिस पॉइंट पी. पी या पॉइंटचे ते कार्टेशियन आणि पोलार कोऑर्डिनेट रिप्रेझेंट करतात. ओके, गॉट दिस. हे रिलेशन्स वापरून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. तर हे रिलेशन्स तर भरपूर ठिकाणी यूज केले जातात. सर्कल्समध्ये आहेत, कॉम्प्लेक्स नंबरमध्ये आहेत, फंडामेंटल ट्रिग्नोमेट्रीमध्ये आहेत आणि आता इथे पण वापरायचे. सो टेक डाऊन दिस. लिहून घ्या यादी. टेक डाऊन क्वेश्चन. फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स of the point whose polar coordinates are number 1 √2, π/4. √2, π/4.
आता या ठिकाणी हा एक पॉईंट दिलेला आहे आपल्याला, ज्याचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स हे आहेत. सॉरी, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत आपल्याला. पोलार कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आपल्याला. पोलार कोऑर्डिनेट्स ऑफ ए पॉइंट आर, तर आपण पॉईंट पी नाव देऊ. √2, π/4 आहेत, ज्याला गृहीत धरता येईल r, θ. कारण पोलार कोऑर्डिनेट हे r, θ ने डिनोट केले जातात. √2, π/4. √2 म्हणजे r आणि π/4 तर अँगल दिसतोच आपल्याला. यावरून त्याचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे. लेट x, y बी इट्स कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. आता पोलार कोऑर्डिनेट्सवरून कार्टेशियन कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे, म्हणजे r आणि θ वरून x आणि y फाइंड करायचे. मग त्यासाठी रिलेशन्स आपल्याला काय यूज करता येतील. x इज इक्वल टू r cos θ and y इक्वल टू r sin θ. म्हणजेच x इक्वल टू r काय, √2 cos θ म्हणजे π/4. r आणि थीटाच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. √2 इंटू cos π/4 ची व्हॅल्यू 1/√2. यातला √2 कॅन्सल, म्हणजे x इक्वल टू 1. सिमिलरली y इक्वल टू √2 इंटू साइन π/4, √2 इंटू साइन π/4 ची व्हॅल्यू 1/√2. ही √2 कॅन्सल, y इक्वल टू 1. and therefore Cartesian coordinates of point P are काय येतील, x, y म्हणजेच 1, 1. आता उगीच डिस्क्रिप्टिव्हमध्ये एवढं रायटिंग आहे, पण काही त्याच्यात कॅल्क्युलेशनमध्ये कुठलं काही कॉम्प्लिकेशन नाही आहे, काही नाही आहे. एकदम सिम्पल थिंग आहे की r cos θ, r sin θ हे रिलेशन आहेत. r आणि थीटाच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, x, y फाइंड केले. ओके, टेक डाऊन दिस. आणि यात आणखी असे 3 पॉईंट दिलेले आहेत, ते लगेच सॉल्व करून टाका पटापट. सेकंड पॉईंट दिलेला आहे तो 4, π/2. थर्ड आहे तो 3/4, 3 π/4. आणि फोर्थ आहे तो 1/2, 7 π/3.
काय ते फर्स्ट 0,4. 0,4. 4. ओके. सेकंड 0, -3/4. 0,-3/4. Sir, second 3 minus 3/4 root 2 आणि 3/4 root 2 येते sir. ओके. यामध्ये बरोबर आहे 3/4 कॉमा 3π/4. नाही सर, बरोबर आहे. 0,-3. याला आपण r, θ गृहीत धरलं. x इज इक्वल टू r cos θ. r म्हणजे आणि y इक्वल टू r sin θ. r म्हणजे 3/4 cos 3π/4 आहे. तर 3π/4 म्हणजे तो 45च्या मल्टिपल मधला अँगल आहे. त्याची व्हॅल्यू साइन कॉससाठी 0 येऊ शकत नाही. तर ही व्हॅल्यू कशी फाइंड करणार 3π/4 cos 3π/4? येस, परत cos आता -π/4 आणि इथे येईल म्हणजे cos π/4 आला अँगल. 3π/4 ला जर डिग्रीमध्ये कन्व्हर्ट केलं तर 135 येतो. 135 हा सेकंड क्वाड्रंटमधला अँगल आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये असतो पाय मायनस थिटा. मग पाय मायनस π/4 ही व्हॅल्यू फाइंड करून बघा किती येते. पाय मायनस π/4 3π/4 म्हणजे आपण या 3π/4 लाच पाय मायनस π/4 असं लिहू शकतो. 3/4 इंटू कॉस पाय मायनस π/4 कॉस पाय मायनस थीटा कॉस पाय मायनस थीटा. -cos. कॉस पाय मायनस थीटा काय? सेकंड क्वार्टरमध्ये कॉस निगेटिव्ह असतो. sin θ. sin. सेकंड क्वार्टरमध्ये कॉस निगेटिव्ह असतो, बरोबर आहे. आणि रेशो बदलणार नाहीये, पाय. Yes. कॉस पाय मायनस थीटा -cos θ. सो 3/4 इंटू मायनस कॉस थीटा म्हणजे π/4 म्हणजेच 3/4 इंटू ते मायनस लिहिता येईल आधी. कॉस π/4 ची व्हॅल्यू 1/√2 म्हणजेच -3/4√2 हा झाला x.
Similar to that, y equal to 3/4 into sin 3π/4. आता सगळं सेम राहणार, फक्त कॉसच्या ऐवजी साइन पाय मायनस π/4. क्वाड्रंट सेकंड आहे आणि तिथे साइन पॉझिटिव्ह असतो, म्हणजे साइन π/4 येतो. सो 3/4 into 1/√2 साइन पाय मायनस थिटा साइन थिटा. सेकंड क्वाड्रंटला साइन पॉझिटिव्ह असतो, बरोबर. म्हणजेच y इक्वल टू 3/4√2. आणि मग फायनली x, y कोऑर्डिनेट्स काय झाले, -3/4√2 3/4√2. वन बाय 2, 7π/3 याचं काय येत आहे, 1/4√3/4. 1/4√3/4. Yes, sir. 1/4√3/4. आलंय का असं? हो Yes, सर. sir. Yes, sir. ओके. कुठला क्वाड्रंट आहे तो त्याचा, 7π/3. क्वाड्रंट कुठला आहे तो, First quadrant. फर्स्ट क्वाड्रंट. त्यामुळे दोन्ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह येतात. 2π + π/3 लिहिता येईल. 7π/3लाच काय लिहिता येईल, बरोबर आहे. आणि 2π + π/3 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट. ओके. सेकंड क्वेश्चन टेक डाऊन. याच्या अपोजिट प्रोसेस असलेला, find the polar coordinates of the point, polar coordinates of the point whose Cartesian coordinates are number 1 √2, √2.
त्यामध्ये प्रेझेंटेशन कसं राहील, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P आर √2, √2. √2, √2 त्याला आपण x, y ने डिनोट करतो, बरोबर आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू √2 आहे, y ची व्हॅल्यू √2 आहे. लेट r, थीटा बी इट्स पोलार कोऑर्डिनेट्स. आता यामध्ये आर आणि थीटाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आर इक्वल टू काय, √x² + y², बरोबर. म्हणजे √x² √2² म्हणजे 2 + 2. r इक्वल टू 4, √4 म्हणजेच 2. रेडियस मिळाली. आता थीटा फाइंड करायचा आहे. थीटासाठी मात्र इथं काळजी घ्यावी लागते. रिलेशन आहे आपल्याकडे tan थीटा इक्वल टू y/x. y किती आहे, √2. x किती आहे, √2. √2 कॅन्सल, 1. tan थीटा इक्वल टू 1 म्हणजे थीटा काय झाला, 45. 5/4. 45 म्हणजे π/4. and therefore काय होतील पोलार कोऑर्डिनेट्स, r, थीटा. r म्हणजे 2 आणि थीटा म्हणजे, पण इथं काळजी काय घ्यायची आहे, समजा पॉइंट हा असता, याच्यासाठी r किती येईल बघा, तितकाच आहे, 2 आहे. तेवढंच आहे ना, 2. आणि थीटा 7 to minus. थीटा किती येणार, सर मायनस होईल ना, सेमच येईल थीटा. तेवढाच आहे. 1/4 येतो. Yes. tan थीटा म्हणजे y/x -√2/-√2 म्हणजे 1च. म्हणजे r पण तेवढाच येतो, थीटा पण तेवढाच येतो. विचार करा, √2, √2 हा पॉईंट कुठल्या क्वाड्रंटमध्ये असणार, √2, √2 हा पॉईंट कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे, फर्स्टमध्ये. फर्स्ट क्वाड्रंट. आणि -√2, -√2 हा पॉईंट थर्ड. याचेही पोलार कोऑर्डिनेट तेच आणि याचेही पोलार कोऑर्डिनेट तेच.
म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमधला पॉईंट आणि थर्ड क्वाड्रंटमधला पॉईंट दोघांचे कोऑर्डिनेट सारखेच, शक्य आहे का असं? नाही. नाही. इथे गडबड होते. हे दोन्ही पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह होते, काही प्रॉब्लेम नाही आला, डायरेक्ट आपल्याला फर्स्ट क्वाड्रंटमधून सोल्युशन मिळून गेलं. पण निगेटिव्ह असताना ते मायनस कॅन्सल झालेलं लक्षात येत नाही. अजून एक असंच घडतं, समजा √2 कॉमा -√2 असला आणि -√2 कॉमा √2 असला, रेशो तर सारखा येणार ना. याचाही रेशो -1 येणार, याचाही रेशो -1 येणार. पण हा पॉईंट आहे फोर्थ क्वाड्रंटमध्ये आणि हा सेकंड पॉईंट आहे तो सेकंड क्वाड्रंटमध्ये. मग फोर्थ क्वाड्रंटमधला पॉईंट आणि सेकंड क्वाड्रंटमधला पॉईंट यांचे कोऑर्डिनेट सारखे असू शकतात का? नाही. नाही. म्हणजे इथे थिटाची व्हॅल्यू फाइंड करत असताना क्वाड्रंटचा विचार करायचा आहे. इथे एक्स पण पॉझिटिव्ह आहे, वाय पण पॉझिटिव्ह आहे, म्हणजे आपल्याला इथे रिझन द्यावा लागेल x greater than 0, y greater than 0. So theta lies in किंवा point lies in first quadrant. पॉईंट फर्स्ट क्वार्टरमध्ये असल्यामुळं हे π/4 आलं. तर असंच जर -√2 असतं तर काय केलं असतं? त्या सिच्युएशनमध्ये काय होणार? tan θ = y/x -√2/-√2 = 1, म्हणजे tan θ = 1. बरोबर. मग अशा ठिकाणी वनला आपण लिहिणार tan π/4, पण थिटा = π/4 नाही घेता येणार. ॲज एक्स निगेटिव्ह, वाय इज ऑल्सो निगेटिव्ह. एक्स आणि वाय दोन्ही निगेटिव्ह आहेत, म्हणजे तिसरा क्वाड्रंट आहे. थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन पॉझिटिव्ह असतो, पॉझिटिव्ह आला आहे, पण अँगल π/4 राहणार नाही. मग थर्ड क्वाड्रंटसाठी अँगल काय असतो? π+θ. पॉइंट लाइज इन थर्ड क्वाड्रंट आणि therefore tan θ = π + π/4. π + π/4. π + π/4 म्हणजे π/4. सो θ = 5 π/4, म्हणजे त्याचे कोऑर्डिनेट्स येतील 2, 5 π/4. हा फरक पडतो. जर दोन्ही मायनस असते तर. आणि म्हणून तर हा पॉईंट इन्क्लूड केला आहे की आता आपल्याला हे माहिती झालं हे सोल्युशन कसं काढायचं. ओके. याही ठिकाणी tan θ = 1, त्यालाच डायरेक्ट θ = π/4 ऐवजी आपण tan θ = tan π/4 असंही लिहू शकता. फर्स्ट क्वार्टरमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. सेकंड थर्ड क्वाड्रंट जर असतील तर काळजी घ्यावी लागते. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं, हा सिंपल जरी टाईप असला तरी क्वाड्रंट विसरतो आपण की त्याच्यावरती सगळं आहे. ओके. कंप्लीट दिस.
-√2 -√2 असा पॉईंट घ्या एक. आर फाइंड करा तुम्ही आणि थीटासाठी ही प्रोसेस करा म्हणजे लक्षात येईल. ते बाकी सगळं डिटेल रायटिंग कंप्लीट करा या पॉईंटसाठी सुद्धा. आणि मग त्यानंतर हे 3 एक्झाम्पल्स आहेत. 0, 1/2, 1, -√3 आणि 3/2, 3√2, 3√3/2. पॉईंट पाहिला की आधी तो कुठे याचा शोध घ्यायचा, मग मिस्टेक होत नाही. क्वाड्रंटचा आधी विचार करा, तो पॉईंट कुठल्या क्वाड्रंटमध्ये असेल, त्याच्यानुसार अँगल लिहायला सोपं जातं. कंप्लीट दिस. 0, 1/2 याचं काय आला आन्सर? 1/2, pi/2. pi/2. 1/2, pi/2. पॉईंट कुठे याचा शोध घेण्याचा बेनिफिट, एक्स किंवा वाय दोनपैकी एक जण जर 0 असेल तर याचा अर्थ पॉईंट क्वाड्रंटमध्ये नाही, ॲक्सिसवरती असेल. आणि ॲक्सिसवरती असेल तर मग या बाकी कशाचीच गरज नाही. 0, 1/2 एक्स कॉर्डिनेट 0 आहे म्हणजे पॉईंट वाय ॲक्सिसवर आहे, आणि वाय कॉर्डिनेट पॉझिटिव्ह आहे म्हणजे तो पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसवर आहे, आणि पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसवरती म्हणजे अँगल pi/2. बरोबर. -1/2 असतं तर 3π/2 आलं असतं. त्यानंतर सेकंडचं काय आलं? 2, 5/3. 2, 5/3. 2, 5/3. 5π/3. 5π/3. क्वाड्रंट एक्स पॉझिटिव्ह आणि वाय निगेटिव्ह आहे म्हणजे क्वाड्रंट कुठला? 4th क्वाड्रंट. ओके. आणि थर्ड वन 3, pi/3. 3, pi/3. pi/3. फर्स्ट क्वाड्रंटचाच पॉईंट आहे तो. बरोबर आहे. आल्या तशा व्हॅल्यूज सर्व? हो सर. Okay. So this is about the